आषाढी वारी दरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा आणि चरणसेवा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील चरणसेवा उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे। राज्यातील 11 जिल्ह्यातील पालखी मार्गावर सुमारे 400 मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून 12,000हून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहे। वारकऱ्यांना पायावरील ताण कमी करण्यासाठी सुमारे 3,000 लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपिस्ट, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात संदर्भीय करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे। याशिवाय पालखी मार्गावर 8 जनजागृती रथांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती, स्वच्छतेचे महत्त्व, संसर्गजन्य व पावसाळ्यातील आजारांपासून बचाव, निरोगी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्य विषयक मार्गदर्शन वारकरी व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे। निवडक ठिकाणी योग सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे। कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की गतवर्षी चरणसेवा उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। या उपक्रमातून 1,75,000हून अधिक वारकऱ्यांना थेट चरणसेवा, वैद्यकीय तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। तर 10 लाखांपेक्षा अधिक नागरिकांपर्यंत आरोग्य जनजागृतीचा संदेश पोहोचविण्यात आलाय। यंदा 11 जिल्ह्यातील सुमारे 400 सेवा केंद्रावर 12,000हून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी व स्वयंसेवक कार्यरत असून 3,000 लिटर औषधी आयुर्वेदिक तेल, रुग्णवाहिका सेवा आणि 8 आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे। अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे। भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेवर आधारित चरणसेवा उपक्रमातून वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय सेवेची जोड देण्यात आली असून मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालयात मदत कक्षाचे सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि पालखी मार्गावरील नागरिकांना हा उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शासनाच्या डिजिटल कार्यप्रणालीला अधिक सक्षम, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्याच्या उद्देशाने जिल्हा कोषागार कार्यालय अमरावतीतर्फे नवीन सेवार्थ प्रणाली, कामकाज मार्गदर्शिका या विषयावर 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिर जिजाऊ सभागृह येथे नुकतेच संपन्न झाले। या शिबिरामध्ये अमरावती शहरासह चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, तिवसा, धामणगाव व नांदगाव या उपकोषागार कार्यालयांतर्गत येणारे आहरण व संवितरण अधिकारी सहभागी होते। यावेळी वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, अप्पर कोषागार अधिकारी जयश्री उताने, कोषागार अधिकारी अमोल इथापे आदी मान्यवर उपस्थित होते। जयश्री उताने यांनी प्रास्ताविकातून डिजिटल कार्यप्रणालीचे महत्त्व आणि शिबिराचा उद्देश स्पष्ट केलाय। कोषागार अधिकारी इथापे यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली आणि ग्राफ्स या प्रणालीच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करताना कामकाजात पारदर्शकता आणण्याचे आवाहन केले। विजय जवंजाळ यांनी नवीन प्रणालीमध्ये डेटा मायग्रेशन करताना घ्यावयाची काळजी, माहितीची अचूकता आणि त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी यावर भर दिलाय। डेटा मायग्रेशन ही प्रणालीच्या यशाची गुरुकिल्ली असून ती काळजीपूर्वक पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले। प्रशिक्षक पवन पचाजे व नमिता हांडे यांनी सेवार्थ प्रणालीतील विविध मॉड्यूल्स, कर्मचारी माहिती अद्ययावतीकरण आणि ई-वेतक प्रक्रियेचे प्रत्यक्ष सादरीकरण केले। त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले। उपस्थितांनी या डिजिटल उपक्रमाचे स्वागत करत हे प्रत्यक्ष कामकाजासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज अमरावती येथील महसूल भवनात महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले। या जनसुनावणीत जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या महिलांनी कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळी, मालमत्ता वाद, कार्यस्थळी होणारा छळ, कौटुंबिक हिंसाचार तसेच इतर विविध तक्रारी आयोगांसमोर मांडल्यात। यावेळी श्रीमती विजया रहाटकर यांनी प्रत्येक तक्रार गांभीर्याने ऐकून संबंधित प्रशासकीय अधिकारी व पोलीस विभागाला प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि तातडीने चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। महिलांना न्याय मिळवून देणे हे राष्ट्रीय महिला आयोगाचे सर्वोच्च प्राधान्य असून कुठल्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे। जनसुनावणी दरम्यान अनेक प्रकरणांमध्ये संबंधित विभागांशी समन्वय साधून तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तसेच प्रलंबित प्रकरणांबाबत वेळेत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलाय।
या जनसुनावणीत जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महिला व बालविकास विभाग तसेच इतर संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अशा प्रकारच्या जनसुनावण्या प्रभावी ठरत असून महिलांनी आपल्या या समस्या निसंकोचपणे आयोगासमोर मांडाव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, विधी विभागाचे अधिकारी तथा पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस अधीक्षक निकेतन कदम तथा पोलीस कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। त्यानंतर ही जनसुनावणी पुढे गेल्यानंतर डिव्हिजन स्तरावर व्हावी आणि नंतर जिल्हा स्तरावर पण व्हावी। आणि मला सांगायला बरं वाटतं की आम्ही हा प्रयत्न केला। मागच्या वर्षामध्ये अधिकाधिक महिलांना न्याय देण्याकरता त्यांच्यापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न केला। कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त वातावरण मिळावे यासाठी पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, नियमित ऑडिट आणि व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले। अमरावतीतील नियोजन भवन येथे आयोजित पॉश कायद्यावरील कार्यशाळेत त्या बोलत होत्या। आस्थापनातील अंतर्गत तक्रार निवारण समित्यांनी अधिक जागरूक राहून पारदर्शक कार्य करावे तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कायद्यांबाबत जनजागृती वाढावी असे त्यांनी आवाहन केले। सरकारी, खासगी तसेच संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रत्येक संस्थेत महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधक, मनाई व निवारण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। त्यानंतर श्रीमती रहाटकर यांनी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात यशोदा AI कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञान क्षेत्रातील संबंधिताबाबत मार्गदर्शन केले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सतीश पाटील यांनी। 2011 मध्ये घडलेल्या गाजलेल्या बेगा पवार कोठडी मृत्यू प्रकरणी वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने 2 जुलै 2026 रोजी ऐतिहासिक निकाल देत तत्कालीन पोलीस निरीक्षक माधव धांडे यांच्यासह एकूण 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तब्बल 15 वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर पारधी समाजातील बेगा पवार यांच्या कुटुंबियाला न्याय मिळण्याची भावना व्यक्त होत आहे। 9 मे 2011 रोजी रिसोड पोलिसांनी चोऱ्यांच्या संशयावरून पारधी समाजातील बेगा पवार वयवर्ष अंदाजे 26 यांना ताब्यात घेतले होते। चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली मिळण्यासाठी त्यांच्यावर अमानुष मारहाण करण्याचा आरोपही करण्यात आला। शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर तब्बल 44 जखमा तसेच अनेक ठिकाणी फ्रॅक्चर सुद्धा समोर आले। या गंभीर मारहाणीमुळे 10 मे 2011 रोजी त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने हाती घेतला। अवघ्या 34 दिवसात तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले। त्यानंतर दीर्घकाळ न्यायालयीन सुनावणी सुरू होती। अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश JP झपाटे यांनी उपलब्ध पुरावे, साक्षी आणि वैद्यकीय अहवालांचा विचार करून तत्कालीन पोलीस निरीक्षक माधव धांडे यांच्यासह 9 पोलिसांना दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या निकालामुळे कोठडीतील मृत्यू आणि पोलिसी अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कायद्यापुढे कोणीही मोठा नसल्याचा स्पष्ट संदेश केला आहे। मानवी हक्काचे संरक्षण आणि पोलीस यंत्रणेतील उत्तरदायित्व यासाठी हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे वाशिम प्रतिनिधी संतोष लांडकर यांनी। खटला क्रमांक स्पेशल अॅट्रॉसिटी 31/2011 या सत्र खटल्यामध्ये माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी निकाल पारित करून 9 पोलीस पर्सनल 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील श्री काळू साहेब यांनी पाहिलेले आहे आणि या सत्र खटल्यातील निकालामुळे समाजामध्ये एक चांगला मेसेज गेलेला आहे की अंतिम घटकापर्यंत जो न्याय पोहोचतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। सर नेमकं प्रकरण काय? याच्यामध्ये असं घटना घडली होती की 9/5/2011 ला पारधी समाज जो वाढवण्या गावामध्ये राहत होता, सेनगाव तालुका, या ठिकाणी रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस जे होते ते गेले आणि रात्री 3:30 वाजता म्हणजे 10:05-11च्या पहाटे घरातून बेगा नैनू पवार आणि शेतामधून राजू शेषराव पवार या दोघांना त्यांनी उचलून पोलीस स्टेशनला नेलं आणि त्या ठिकाणी अमानुष मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये बेगा नैनू पवार जो होता त्याला एकूण 43 जखमा झाल्या आणि त्यामध्ये तो मरण पावला। आणि या घटनेचा जो तपास आहे सुरुवातीला 174 कलम अंतर्गत अकस्मात घटना म्हणून केला गेला आणि नंतर हा तपास CIDकडे वर्ग करण्यात आला। CIDने त्याचा तपास पूर्ण करून 2011 मध्ये चार्जशीट फाईल केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण तपासाच्या प्रमाणे एकूण 47 साक्षीदार या प्रकरणात तपासण्यात आले। 47 साक्षीदारांचा तपास झाल्यानंतर युक्तिवाद दोन्ही पक्षांचा ऐकल्यानंतर माननीय JP झपाटे अतिरिक्त सत्र न्यायालय वाशिम यांनी या प्रकरणात 9 जे आरोपी होते त्या 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे
आणि त्यांच्यावरती कलमा लावल्या होत्या. त्या कलमा 341, 342, 331, 302, 201, रेड विथ 34. वाशिम जिल्ह्यातील उतावळी व काच नदीला मागील 2 वर्षापासून सातत्याने येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष संघटनेने केला आहे. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले की संबंधित भागात पाऊस नसतानाही अचानक पूरस्थिती निर्माण होत असून शेतजमिनींचे गंभीर नुकसान होत आहे. या परिस्थितीमुळे पेरलेले पिके वाहून जात आहेत. तसेच अनेक पिकांची सुपीक मातीही पाण्यासोबत वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीचा परिणाम वाशिम जिल्ह्यातील नद्यांवर होत असून तसेच समृद्धी महामार्गावरील दुसरबीड परिसरातून येणारे पाणी या नद्यांमध्ये सोडले जात असल्याने पूरस्थिती अधिक गंभीर होत आहे. या पुरामुळे पिंपरी, कुकसा, अंचळ, जोगेश्वरी, तपोवन आणि मांगूळ झनक या गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. नुकतीच केलेली पेरणी पूर्णपणे वाहून गेली असून अनेक ठिकाणी शेतजमिनीची हानी झाली आहे. शेतकरी संघर्ष संघटनेचे प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. तसेच पुराव्या मूळ कारणांचा सखोल अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला असून त्यामधून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनावर राहील असंही निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे वाशिम प्रतिनिधी संतोष लांडकर यांनी. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे. संपर्क क्रमांक 9921589663.